काँग्रेस नेत्यांकडून वंदे मातरमचा अवमान, निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन. गांधी चौकात सामूहिक वंदे मातरम गायन. स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचे गायन सुरू असताना या राष्ट्रीय गीताचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवमान करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वात 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी आंदोलनासाठी काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरल्याने गांधी चौकातच निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी वंदे मातरमच्या 150व्या वर्षानिमित्त राष्ट्रव्यापी कार्यक्रमांना मंजुरी दिली. स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरमचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, देशभक्तीची भावना दृढ करणे आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आणि राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याने संपूर्ण देशभर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणपूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायले. काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम गायन सुरू असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवमान करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा कराड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यासाठी जात असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गांधी चौकात अडविले. शांततामय आंदोलन करण्याचे ठरल्याने नाईलाजास्तव लातूर येथील गांधी चौकात भारत माता की जय, वंदे मातरम, सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा देऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करावे लागले. सामूहिक वंदे मातरम गायनाने या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान गांधी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे महेंद्र गोडबर्ले, प्रताप पाटील, दशरथ सरवदे, सूरज शिंदे, शरद दरेकर, विश्वास कावळे, अमरसिंह चव्हाण, पांडुरंग बालवाड, अशोक राठोड, राजेश काळे, ईश्वर घोडके, नरेश चपटे, महेश गाडे, प्रशांत पाटील, श्याम भोळे, वैभव मगर, रवींद्र नागरगोजे, बाळासाहेब कदम, उत्तम चव्हाण, महादेव गुरुशेट्टे, प्रदीप शिंदे, अजय राठोड, चंद्रकांत कात्रे, शुभम खोसे, सचिन लटपटे, नारायण राठोड, बालाजी गवळी, धनराज शिंदे, दत्ता सप्ताळ, मुकुंद केसरे, प्रशांत रायनुळे, शहानूर बागवान, शालिक जाधव, सोमनाथ वाघमारे, अमृत पाटील, रोहित चवळे, अशोक सावंत, गिरीश पाटील, सचिन कदम, विक्रम पाटील, मारुती शिंदे, संतोष तिवारी, रविकांत कुटवाड, अजय राऊत, ऋषिकेश पोद्दार, गजानन बोकन, सूरजसिंह राजपूत, रमन लातुरे, गोविंद सूर्यवंशी, पांडुरंग बोडके, आदिल मुळे, गणेश कसबे, अभि खानापुरे, यश कोठारी, गजानन गंभीरे, सचिन गुट्टे, सोहम देवारे, विश्वजित पवार, गजानन बोकन, रोहित गायकवाड, श्रीमंत नागरगोजे, हर्ष गिराम, सोमनाथ वाघमारे, संजय गुळबिले, विठ्ठल डोंगरे, संजय डोंगरे, माधव घुले, पवन खोबरे, सचिन कराड, विशाल मस्के, मुकुंद केसरे, मंगेश पाटील, बाळासाहेब महाले, गणेश पाडुळे, किशोर काळे, महादेव नागपुरे, अच्युत भोसले, विश्वजित पवार, सुरेश सूर्यवंशी, अशोक केंद्रे, ओम स्वामी, नितीन मुरकुटे, अंकुश देवकते, अर्जुन खंदाडे, ऋषिकेश पोद्दार, पांडुरंग बोडके, बापू धवाने, राम भताने यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर. अवमान काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडनं काल दिल्ली इथं झाला आणि ती चूक फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कळावी की बाबा हा कार्यक्रम कालचा जो स्वातंत्र्य दिन होता हा काही कुठल्या पार्टीचा कुठल्या व्यक्तीचा नव्हता. हा आपल्या देशासाठी ज्या हजारो लाखो स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर हे आपल्याला स्वातंत्र्य दिन मिळालं आणि त्याचा उत्सव आपण काल साजरा करतोय. कमीत कमी त्या दिवशी तरी तुमचं देशाप्रती एक दिवसासाठी तरी प्रेम काँग्रेसवाल्यांनी दाखवावं ही विनंती करण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या भवनासमोर हे आंदोलन करत होतो. बरं, आमच्या आंदोलनाच्या भागात पोलिसांनी आम्हाला मध्ये अडवलं. त्याच्यामध्ये आम्हाला प्रशासनालाही कुठं त्रास द्यायचा नव्हता आणि प्रशासनाची विनंती आम्ही ऐकून ज्या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी अडवलं त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि त्या ठिकाणी जो आमच्या मनामध्ये एक भावना होती की आम्हाला राष्ट्रीय गीत वंदे मातरम तिथं गायचं आहे, ते आम्हाला काँग्रेस भवनासमोर गाता आलं नाही. त्याच्यामुळे प्रशासनाचाही आम्हाला सन्मान करायचा होता. प्रशासनाने जिथं आम्हाला सांगितलं तिथं आम्ही ते गीत गायलं आणि आमच्या आंदोलनाची जी काही सांगता होती ती त्याच ठिकाणी आम्ही केली. मला एक आपल्या माध्यमातून, कारण की आमचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, मी प्रशासनाला विनंती करू त्यांचा एखादा प्रमुख कार्यकर्ता आमच्याकडे घेऊन या. आमच्याकडनं एक प्रमुख कार्यकर्ता जाऊन कमीत कमी या विषयावर चर्चा झाली पाहिजे. विरोध कशासाठी करताय काँग्रेस?
या आमची जी भूमिका आहे, आमची जी भावना आहे, या भावनेचा विरोध कुठल्या दृष्टीने करत आहे किंवा कुठल्या अँगलने त्यांना ह्याच्यामध्ये काही चुकीचं वाटतं हे आम्हाला त्यांना प्रश्न विचारता येते. दुर्दैवाने आम्हाला तो विचारता आला नाही. पण काँग्रेसनी या खरं तर राष्ट्रहिताला विरोध करायची मला काय वाटत त्याच्यामध्ये गरज आहे.